स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा भोंदू अशोक खरात याच्या पापाचा घडा सध्या भरत चाललेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। एका कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायामध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून खरातने तब्बल 85 लाखांना गंडा घातल्याचं तपासातून समोर येत आहे। संबंधित कांदा व्यापाऱ्याची 60 लाखांच्या किमतीची जागा वृद्धाश्रमाच्या नावे केवळ 22,25,000 रुपयांच्या अल्पदरामध्ये खरेदी करून खरातने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला। यानंतर या बदल्यामध्ये दुसऱ्या एका चांगल्या ठिकाणी जागा मिळवून देण्याचं आणि प्लॉट विक्रीच्या व्यवसायामधून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिषही त्याने दाखवलं। या आमिषाला बळी पडून संबंधित व्यापाऱ्याने खरातला वेळोवेळी एकूण 85 लाख रुपये दिले। तसंच पैसे आणि जागेसाठी तगादा लावू नकोस अन्यथा तुझ्यावरती देवाचा कोप होईल असा शाप देत फसवणूक केल्याचं देखील आता उघड झालंय। दरम्यान भोंदू खरातच्या विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत। 12 पैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत तर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत। तर भोंदू अशोक खरात याच्या कथित स्वीय सहाय्यकाची म्हणजेच त्याच्या पीएची आज शिर्डी पोलिसांकडून चौकशी झाली आहे। मिरगावमधील रमेश हिंगे हा व्यक्ती भोंदू खरातचा पीए असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे। रमेश हिंगे या व्यक्तीच्या नावावरती समता पतसंस्थेमध्ये खातं होतं आणि याच अनुषंगानं आज शिर्डी पोलिसांकडून हिंगे याची चौकशी करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।